नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचे MPSCचे प्रश्न। महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ठोसेघर धबधबा आहे। मासे उत्पादनासंबंधित नीलक्रांती संकल्पना आहे। मध आणि फलोत्पादन संबंधित सुवर्णक्रांती ही संकल्पना आहे। कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी 381 किलोमीटर आहे। वैतरणा जलविद्युत केंद्र पालघर शहरात आहे। पालघर शहरात लक्षात ठेवा। कोराडी हे औष्णिक विद्युत केंद्र नागपूर जिल्ह्यात आहे। नायगाव मयूर अभयारण्य हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे। हे अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध आहे। कर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे। ATM ची सुविधा असलेली भारतातील पहिली ट्रेन पंचवटी एक्सप्रेस आहे। ॲल्युमिनियम बॉक्साईटपासून मिळते। पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी। सर्वात जास्त साक्षरता केरळ राज्याची आहे। केरळ राज्य लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न। रस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी 1988 मध्ये नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली। 11 मे रोजी भारतात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो। 11 मे रोजी भारतात, लक्षात ठेवा। महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ठोसेघर धबधबा आहे। पुढचा प्रश्न। मासे उत्पादनासंबंधित नीलक्रांती संकल्पना आहे। पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी। मध आणि फलोत्पादन संबंधित सुवर्णक्रांती संकल्पना आहे। दुसऱ्यांदा आपण हे प्रश्न वाचतोय, तुम्हाला कायम लक्षात राहावेत म्हणून। कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी 381 किलोमीटर आहे। वैतरणा जलविद्युत केंद्र पालघर शहरात आहे। पुढचा प्रश्न। कोराडी हे औष्णिक विद्युत केंद्र नागपूर जिल्ह्यात आहे। नायगाव मयूर अभयारण्य हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे। हे अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध आहे। कर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे। पुढचा प्रश्न। कर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे। ATM ची सुविधा असलेली भारतातील पहिली ट्रेन पंचवटी एक्सप्रेस आहे। पुढचा प्रश्न। ॲल्युमिनियम बॉक्साईटपासून मिळते। ॲल्युमिनियम बॉक्साईटपासून प्राप्त होतं, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे। सर्वात जास्त साक्षरता केरळ राज्याची आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न। रस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी 1988 मध्ये नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली। 11 मे रोजी भारतात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो। मित्रांनो, व्हिडिओ ऐकले त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।